आषाढ हटला, श्रावणाचे सरते दिवस आले. ऊन पाऊस एकमेकाच्या पाठलागावर पडले. वरून पावसाचा तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ उदे ग अंबे उदे च्या बेभान रोमांचक किलकाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या. रणहलंग्यावर लेझिमाचे ताफे नाचत खेळी करत होते. टाळी चाफाच्या काठ्या सुंबळीत घुमत होत्या. रणशिंगाच्या ललकाऱ्या पाऊससरीवर काटा फुलवीत चित्कार धावत होत्या. भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या. ऊर भक्तीच्या इरसेवरून भरून आले होते. उदेकार उसळत होते. उदे ग अंबे उदे. मंबाजी नाईक भवानी जगदंबेची गडेकी शेळीची घडीव मूर्ती पालखीतून स्थापून राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते. बुश शिकणी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सीता बांधली होती. मराठी मुलखात अवतरण्यापूर्वी सरहद्दीवर भवानी समोर बकरी पडली होती. रक्ताच्या पायघड्यावरून जगदंबा स्त्रीच्या राज्यात प्रवेशली. मूर्तडांना मातीमोल करणारी, मर्दांच्या मनगटात निधडेपणाचा चेताव आणणारी, जोशाला जय देणारी जयंती, कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली, महिषासुराचे मर्दन माजविलेली मर्तमर्दिनी, बंडासुराचे भजन केलेली भगवती भवानी, बिड्डालाला बुडवलेली बलशाही बिहडिनी, न्यायी जगाला जागवणारी जगविणारी जयवंती जगतजननी भवानी राजांच्या राज्यात उतरली. शंभू बाळासह गडपायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले. मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाऱ्यांनी भरला. जगदंबेचे ते दोन्ही फर्जंद चालत पालखीजवळ आले. ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उगारलेली, पायाखाली महिषासूर रगडणारी कृष्णवर्णाची वज्रलेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी जगदंब जगदंब म्हणत हात जोडून डोळे मिटले. पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडवला. राजांनी देवभोयांना इशारत करून आईच्या पालखीला आपल्या रिवासी खासा खांदा दिला. ते बघताच भोवतीचे उभे मावळजण भक्तिभावाने उसळून उठले. उदे ग अंबे उदे, हर हर महादेव च्या मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला. पालखी राजगडवरून आली, चढून वर आली. जिजाबाईंनी आणि राणीवंशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खणा नारळांनी ओटी भरली. शुभ मुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली. जगदंबेची मिळेल तेवढी कृपा सोबत साधण्यासाठी राजे शंभू बाळासह पालखीबरोबर गड माचीपर्यंत आले. गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणून गेले. या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या. शंभू बाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे, तुमची आमची साऱ्यांची, तिला हात जोडा बाळराजे. राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या. देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंब कबिल्यासह प्रतापगडावर आले. मुहूर्ताचे पात्र घुई घुई करीत गंगाळात डुबले आणि राजांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले. मंदिराच्या सुघड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची उदे ग अंबे उदेच्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली. मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्य जोशात उसळून निघाला. जावळी आणि कोयनाखोरीतील अवघा मावळ जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता. रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसाची खचाखच दाटून गेली. सदर चौकात तांदळाचा चोक आखून जगदंबेच्या मानकरी भुत्यांनी त्यावर श्रीफळ ठेवले होते. पिळदार पगडी, घोळदार दोर आणि चुनीदार चोळणा असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले. कुणाच्या गळ्यात संबळ होता, कुणाच्या हातात चौकड, तुंतुन,
डोक्यावर करंजेल घेतलेले टेंबे सदरेच्या कोनाड्यात फरफरत होते. राजे सदर दाखल होण्याची सारी उत्सुकतेने वाट बघत होते. पदराचा काठ तर्जनीने सावरीत धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजांनी शंभूबाळ सदर दाखल झाले. समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आश्चर्याने राजांकडे आणि बाळराजांकडे बघू लागले. त्या दोघा पितापुत्रांनी जगदंबेच्या भुत्याचा वेश आज अंगावर धारण केला होता. ती रूपे मोठी गोमटी दिसत होती. त्यात राजे पण नव्हते, होते ते भाबडे भक्ती पण. राजे शंभूबाळसह सदर बैठकीवर सुखावले. गोंधळ्यांच्या मोरख्या सदरे सामने आला. मुजरा घालून म्हणाला, आईचा मानाचा पोत पेटता करून आपण तो नाचवाया पाहिजे धनी. जशी जगदंबेची आज्ञा म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. मोरक्याने दिलेला 5 पेंडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो मस्तकाला लावला. गोंधळाने बगलेला बुधल्यातील करंजेल पोतावर सोडले. त्यांच्या हातातील टेंब्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला. गोंधळ्यांनी आपल्या हातातील काठी राजांच्या हातात दिली. तिच्या ठेक्यावर पोत उजळू उजव्या हातातून उजवीकडे कसा न्यायचा याची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडत घुमू लागला. चवडक तुंतुण्याची साथ धरली. आई राजा उद 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 म्हणत पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जननीचा पोत नाचवू लागले. पेटती ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले. डोराखालचे त्यांचे अंग सरसर सरसर गरम झाले. त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीनंच त्यांना शामियानासकट हात पसरलेला अफजल खान दिसू लागला. राजांच्या बागदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब थरारले. पाठकण्यातून पांढरी धोडघोडी सुसाट धावता येत असे त्यांना क्षणभर वाटले. हे असंच काहीतरी ज्या क्षणी आम्हाला खानाला फोडला त्या क्षणी आम्हास वाटलं होतं. या पेटत्या पोतासारखंच काहीतरी उसळतं. पेटतं आमच्या नसा नसा दबा धरून आहे. क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यातील ज्योती आणि फरफरता पोत एकजोड झाले. विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले. आई राजा उद उद म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफरा नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले. सदर बैठकीवर बसलेल्या शंभूबाळांना पाटकना तो फरफरता पोत पाहताना आपोआपच ताट झाला. राजांच्या हातात थरथरीत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाश रेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते. पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डोर घामाने चिंब डबडबला होता. पोत धरलेला हात थरथरत होता. पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाचे डवरलेले रूप नुकत्याच धुवून काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले. मग सदर बैठकीकडे नजर जोडून म्हणाले, बाळ शंभू, असे चौकात या. शंभूबाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले. आपल्या हातातील पेटता पोत शंभूंच्या हातात देत राजे त्यांच्या छोटेखानी खांदा हळूवार थोपटीत म्हणाले, तुम्हीही नाचवा आईचा पोत बाळराजे, आमच्यापेक्षा जोशानं. सारी सदर डोळे टवकारून बघू लागली. गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योत तवाना केला. राजांनी आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले. शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितलं. डाव्या हातातील काठी पायगतीच्या फरसबंदीवर आपटीत तो शिवबाळ गरजला, भवानी राजा उद उद, आणि त्या बाल रुद्राच्या हातातील 5 पेटी पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडून उजवीकडे जायचे बंधन उरले नाही. सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगता हातचा पोत नाचवू लागले. मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यात गरगर फिरू लागले.
त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदळत हिंदळत उडाली आणि फरसबंदीवर उतरली. केस मोकळे सुटले. शंभो चोफेर थैथै नाचत पोत घुमवू लागले. त्यांचे रसरशीत ओठ रोमांचक उदेकार घुमवीत होते. भवानी राजा उद उद फरफरणाऱ्या पोताकडे महाराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाल्यांच्या संबळीचा टाळी चाफ्यांचा काठ्या चढीला लावल्या. महाराजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हाताचे बोटे नकळतच कानशिलाकडे चढली आणि कडाकड मोडली गेली. थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवत किलकारी दिली. हर हर महादेव. भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली. किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने महाराजे थांबले. त्यांचा पोत धरला हात थरथरू लागला. अंगावरचा डोर घामाने डबडबून निघाला होता. आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले. त्यांनी जिजाऊंकडे मूक नजर दिली. जिजाऊ लगबगीनं सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्यांच्या नजर जोडून तो गोंधळाच्या हाती दिला. शंभूबाळांना सावरून धरीत जिजाऊ बैठकीवर आल्या. शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती. नकळतच राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामजलेल्या डोरावरून फिरू लागला. गोंधळ्यांचा मोरख्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला. परडीत कुंकू हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात माखून गेलेली 64 कवड्याची माळ होती. गोंधळी कमरेत वाकून हातातील परडी पुढे करीत म्हणाला, ह्यो आईचं वाण हाय धनी. आईने भुतेपण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देव्हाऱ्यात पुजाया लागती. नवरात्रात आईची परडी 5 घरं मागाया लागती. आम्ही आनंदानं जरूर मागू म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले. गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ तुंतुण्याच्या तालावर त्याने गोंधळांचे नमन सुरू केले. गजवदना गणराया गौरी मज तारी हो सुख सजना. स्मरण तुझे पायी पद्मगिरी भूत्या विनवी हेरंबा मज तारी. गजवदना गणराया गौरी. नमन होताच गोंधळ्यांनी जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली. या गोंधळासी माये लवकरी यावे. अंबे लवकरी यावे. चौक भरीला कोसरी. लिंब नारळ नाना परी. उदबत्त्या लावू चारी. महापूजा मांडली साजरी. या गोंधळासी माये लवकरी यावे. लवकरी यावे. कुठवर आई वाट पाहू. माझ्या नेत्रा भरला ताट. लवकर सोडा बाले घाट. माये लवकर चाला वाट. या गोंधळासी माये लवकरी यावे. संबळ तुंतुण्याचा नाद. पोत पाजळाला घालून साद. आपण यावं घेऊन दाद. अंबे माये सोडून वाद. या गोंधळासी माये लवकर यावे. गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ आणि राजे, शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असेच कान भरून ऐकू लागले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुणी गुणी वळला. चैतन्याची ज्योत लावून प्रज्वलित केला. चित्तस्नेहे प्राण वाहुनी ज्याला स्थिर केला. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. उदर परडी घेऊन हाती ब्रह्मांड फिरवी. 184 घरची भिक्षा मागवली दरवी. ज्या ज्या घरी भिक्षा केली ते ते घर रुचेल. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. सकाम कर्मे कवड्या यांची माला मम कंठी. कर्मफळाच्या कुकुट मळवट माझ्या ललाटी. पीडा बाधा शकून सांगुनी लोका भुलविले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. गडावर रात्र चढीला लागली.
सदर चौकात भवानी कथा चढीला लागली. राजांबरोबर सदरेवरचा बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले भुते पण पुन्हा एकदा उजाळा घेऊन उठले की आई जगदंबेसमोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवस रात्र गोंधळात माजविणं पडतं. सगळ्या मराठ मनाला जाणवून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली. जुने हिमती आणि हिकमती सरनोबत माणकोजी दहातोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला. स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी माणिक हरपले. राजांनी आपल्या कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव राजेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांच्या नरहरी आनंदरावांवर सोपवली. वाकेनिसीची वस्त्रे अण्णाजी दत्तोंकडे बहाल केली. राजांच्या कबिल्यात मात्र आणखी एक चोळी बांगडीची मानकरी आला. सकवारबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाले. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. नवरात्राचा सोनसुगीचा हंगाम आला. खांडे नवमीला पूजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले. विजयादशमीची पहाट उगवतीची कूस फोडून गडदाखल होऊ लागली. राजांनी आणि शंभूबाळांनी खासे महालाच्या हमामखान्यात पहाटस्नान आटोपले. अंगावर जगदंबेच्या भुत्यापणाची वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढवल्या. आबा आणि फर्जंद शंभू जिजाबाईंच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले. दोघांनी जिजाऊंच्या पायावरती सोंधून मस्तक घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या 5 उंबरठ्यासमोर आईची परडी मागणार आहोत. आशीर्वाद द्यावा. कुणाकुणाच्या उंबरठ्याचं दर्शन आम्ही करावं, त्याचा सल्ला द्यासावा. राजे झेपोक्त कदीम असतील त्यांच्यासमोर आईच्या भुतेपणाचा हात पसरा. थोरांचे पहाट दर्शन कारी लावणार असतं, जिजाबाई म्हणाल्या. जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूसह महालाबाहेर पडले. आज राजांच्या संगती सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम? ही वाट फक्त भोसल्यांची होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला. एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली. जगदंबेची परडी मागण्यासाठी. दोघांच्या हातातील परड्या हळदी कुंकवाचा दिलजमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्याच्या माळा होत्या. राजांचे ते रूप कैलास पर्वतावरच्या जीवन विरक्त शिवासारखे दिसत होते. लाखो होणांची सोनरास ज्याच्या दामदारखान्यात दास्तानी पडली होती, तो शिवराज आणि योगीराज झाला होता. उदम्या अरबी घोड्यावरून दावणी घेणारा, सूर्यमंडित पालखीतून गड चढणी करणारा तो सिंहाद्रीचा कुबेर, मावळी गोपगोपाळांचा रांगडा मनावर राज्य करणारा तो भोसले कुळीचा यादवराज जगदंबेचे भुतेपण मिरवत पायी चालला होता. त्यांच्याबरोबर त्यांच्या अग्निवंत रक्ताचा वसा सांगणारा त्यांचा फर्जंद शंभू चालला होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते करते तसे ते दृश्य होते. हरेक भोसला जगदंबेचा जन्मोनेच नामजात भुत्या असतो. हाताची उदराची परडी घेऊन ती त्याला जन्मरूपी 84 लक्ष दारादारात फिरवते. एक हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा घेऊनच भवानी त्याला जन्माला घालते. ही परडी मागितली की अंबा ती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशिग भरून देते. मरण गाठीशी बांधणारे आपल्या वाहनांच्या वाघासारखे बेडर काळीज देते. भोसल्याने भुत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शर्मिंदेपण? राजगडावर झाडापेडावरचे लक्ष्मी पक्षी लोकात जमाव किलबिलत जागा होऊन आभाळात झेपा घेऊ लागला. पहाट वाऱ्याबरोबर नौबतीची दुडदुड स्वार झाली. बालेकिल्ल्यातील तर्फेला असलेल्या सोनोपंत डंबीरांच्या वाड्यासमोर
सडा सरमजीत अंगणात स्त्रीच्या राज्यात आनभाग बांधील श्रीमंत योगी आपल्या बच्च्यासह उभा ठाकला. परडी सावरून राजाला उदेकार केला. आईचा उदे शंभूबाळाने तो उचलून धरला. भवानीचा उदे डंबीरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्यात धावत जाऊन खासे राजे बाळराजांसह आल्याची वर्दी सोनूपंतांना दिली. पंत लखपतीने वाड्याच्या हम चौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. अदब मुजरा घालून ते खालगर्दीने कसे तरी म्हणाले, आज्ञा झाली असती तर सेवक सदरेवर रुजू झाला असता. राजांनी आत यावं. नाही पंत, आम्ही आज या क्षणी राजे नाही, आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरठ्यासमोर परडी मागायला आलेले भुते आहोत. आजची मर्यादा उंबरठ्यापर्यंतच. शिदावाडा. राजांनी एक हात शंभूच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूंनी आपल्या दोन्ही हातातील परडी पुढे सरशी केली. सोनोपंतांचे मन ते बोलून भरून आले. त्यांनी बागायतीची नजर उठवून राजांवर जोडली. समोरचे थोर शिवपण आणि धाकटे शंभूपण बघताना त्यांच्या उरात डोळ्यात पाणकळा उतरली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अनवाणी पायात सडक रक्त जागती सतेज बोटे त्यावर मस्तक ठेवून डोळ्यातले पाणकळ्यांना साफ साफ धुवून काढावीत. पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळ भरलेले तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे, तलवारीच्या पात्यासारखे बागदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनेपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरवली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणाचे वाण मावळ मुलखाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभूबाळांची परडी ओंजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, भवानी आईचा उदो उदो. राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्याच्या अंगणातून परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृतीच दिसत नव्हत्या. दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश. नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखी 4 जाणत्यांच्या वाड्यासमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या महालाकडे परतत होते. त्यांना शंभूबाळासह भुत्याच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला राजगडाचा एडदार फेर भरलेली गडमाची स्वतःलाच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या.